या औपचारिक स्वागतानंतर मी स्वागत जपे ब्रह्म पाशातुली हिंदुलोक, जपे ब्रह्म पाशातुली हिंदुलोक, बहुमुक्तीने मुक्त केले विलोक, असे दीनबंधू जया साह्यतेला, नमस्कार माझा तया ज्योतिबाला, जगी मानवी हक्क ते सारखेच, वदे सर्व लोका हा एक तोच, करी यत्न जो सत्य शोधावयाला, नमस्कार माझा तया ज्योतिबाला, जगी योग्य ते सत्य भासे तयाला, तसे वागण्यासी नदी जो कुणाला, मनोनी जनी जो कराबंद झाला, नमस्कार माझा तया ज्योतिबाला, जपे ब्रह्म पाशातुली हिंदुलोक, बहुमुक्तीने मुक्त केले विलोक, असे दीनबंधू जया साह्यतेला, नमस्कार माझा तया ज्योतिबाला. खऱ्या अर्थानं शिक्षणाचं कंत्राटीकरण, शिक्षणाचं बाजारीकरण, भारतीय ॲक्ट किंवा अनेक जे प्रश्न आहेत, धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत, SC/STचे आहेत, वंचित दुर्बल घटकांचे प्रश्न आहेत. तर म्हणजे 2019 सालामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा तयार झाला, परंतु तो आपल्यासमोर येईपर्यंत 2020 आला आणि 2020 आल्यावर नंतर त्याचं नावाविधान करताना NEP 2020 अशा प्रकारचं नावाविधान त्याचं केलं गेलं. आणि तेव्हा तयार झालेला मसुदा सर्वात अगोदर त्या मसुद्यावर चर्चा श्रेय देखील खरं म्हणजे भारतीय टीचर असोसिएशन संघटन नांदेड या संघटनेला जातं. कारण 2021 मध्ये मला आठवत आहे, पावसाळ चौकामध्ये चिंतामणी हॉस्पिटलच्या खाली जो हॉल आहे तिथं आपण दिलीप चव्हाण सरांचं एक व्याख्यान याच विषयावरती आयोजित केलं होतं. कारण सरांचाही त्या विषयावरती अभ्यास आहे. आणि त्याच्यानंतर बरेच दिवस झालेत आणि आज आपण जवळजवळ हे सगळं शैक्षणिक धोरण आपल्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेलं आहे. कारण गेल्या वर्षी जे ऑटोनॉमस महाविद्यालय आहेत आणि पदव्युत्तर वर्ग जे आहेत MA फर्स्ट इयर त्या ठिकाणी जवळजवळ या शैक्षणिक धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि यावर्षी जी आहे ती पदवीच्या प्रथम वर्षासाठीची अंमलबजावणी होऊ घातलेली आहे. आणि आपण पाहतो सध्या रोज वेगवेगळ्या ठिकाणावरून जे काही बातम्या येतात त्या बातम्यांमधून असं लक्षात येते आपल्याला की शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये सर्वांच्याच मनामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. आणि मग हे प्रश्न जर असतील तर त्या प्रश्नावर काही कुठं ना कुठंतरी चर्चा झाली पाहिजे. या शिक्षण परिषदेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्यातील वैचारिक चळवळीला आयाम देणारे, वैचारिक चळवळींचा पाठीराखा असणारे राजकीय आणि सामाजिक नेते लोकहात साहेब, एकूणच या शिक्षण परिषदेच्या अनुषंगाने सर्व आयोजक आणि या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित असलेले शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, तज्ज्ञ, अभ्यासक सर्वांना मानाचा मुद्रा.
कधी आपण एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत असतो. मानवी अंग व्यापणारे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात आपण काम करत असताना जे विचार करतो त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा विचार म्हणजे शिक्षण हा आहे.